आजपासून मराठा आरक्षणासंदर्भात सुनावणी. विशेष त्रिसदस्यीय पूर्णपीठ न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या नेतृत्वाखाली सुनावणी होणार. महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचना तातडीने सुरू करण्याचे राज्य शासनाचे आदेश. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकर घेण्याच्या हालचाली. बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस. बच्चू कडू यांची प्रकृती खालावली. औषधोपचार घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला. मनोज जरांगे आज गुरुकुंज मोझरी येथे बच्चू कडूंची भेट घेणार. बच्चू कडू यांच्या आंदोलनाला राजू शेट्टी, रविकांत तुपकर, ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचाही पाठिंबा. कालचं जी घटना आहे त्यातनं काही गोष्टी आपल्याला निश्चितपणे शिकाव्या लागतील आणि त्या प्रकारचं काम त्या ठिकाणी करावं लागेल. त्याचं प्लॅनिंग केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून करेल. मुंब्रा लोकल दुर्घटनेनंतर सरकार नक्की शिकेल. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य. मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य. देशाची विकासाच्या दिशेने वाटचाल. राज्यात 2.25 लाख कोटी रेल्वे प्रकल्प सुरू तर मोदी सरकारकडून वंचित घटकांनाही थेट लाभ. फडणवीसांकडून विकास कामांचं कौतुक. महाराष्ट्रात मान्सूनचं पुनरागमन होणार. कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरीला रेड अलर्ट तर मुंबई, ठाणे, पालघर, पुण्याला ऑरेंज अलर्ट जारी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.